गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. जेव्हा आपण 1 मार्चला 12 सुरू केलं होतं त्यावेळेस आपण NCERTचा सिलेबस लिहून दिलेला आहे आणि ज्यावेळेस आपण झूम ॲपवरती लेक्चर्स घेत होतो त्यावेळेस आपण स्टेट बोर्डचा सिलेबस लिहून दिलेला आहे. दोन्ही सिलेबस तुमच्याकडे आहेत. आपण जो 1 मार्चला टॉपिक चालू केला होता, कोणता टॉपिक चालू केला होता आपण? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्स हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता. तोच टॉपिक आता आपण कंटिन्यू करतोय. हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये आत्तापर्यंत आपण कोणकोणते पॉईंट पाहिलेत त्याचं आपण थोडंसं डिस्कशन करतोय. तर हॅलो अल्केन्स अँड हॅलोरिन्समध्ये 2 पार्ट आहेत. फर्स्ट पार्ट इज हॅलो अल्केन्स अँड सेकंड पार्ट इज हॅलोरिन्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहत होतो हॅलो अल्केन्स. तर हॅलो अल्केन्समध्ये आत्तापर्यंत आपण कोणते पॉईंट्स बघितलेले आहेत? तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट बघितलेला आहे इंट्रोडक्शन. सेकंड पॉईंट बघितलेला आहे क्लासिफिकेशन ऑफ हॅलो अल्केन्स. थर्ड पॉईंट आपण पाहिलेला आहे नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अल्केन्स. नॉमेनक्लेचर ऑफ हॅलो अल्केन्समध्ये आपण 2 सिस्टीम पाहिलेले आहेत. फर्स्ट इज कॉमन नेम अँड सेकंड इज IUPAC नेम. आणि फोर्थ पॉईंट आपण पाहिला होता नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलो अल्केन. तर एवढे पॉईंट आपण तिथे डिस्कस केलेले आहेत. आता ज्यावेळेस हा टॉपिक आपण टीच करत असताना याचा नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला क्लासेसमध्ये दिलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर बघत असताल त्यावेळेस काय करायचं आहे, आपण जे जेव्हा दिलेले नोट्स आहेत तर त्या नोट्स तुम्ही समोर घेऊन बसत आहे की जेणेकरून हा टॉपिक सुरू असताना हे लेक्चर तुम्ही बघत असताना अजून तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजेल. लक्षात? ठीक आहे. तर आपण याच्या पुढं आपण टॉपिक कंटिन्यू करतोय. ठीक आहे. आपण जो पुढचा पॉईंट पाहत होतो तो पॉईंट कोणता होता? पुढचा पॉईंट होता मेथड्स ऑफ प्रिपरेशन. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स हा पॉईंट आपण पाहत होतो. तर याच्यामध्ये पहा हॅलो अल्केन्स आपल्याला प्रिपेअर करायचे, त्यासाठी मेथड्स कोणकोणत्या आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. देअर आर 4 मेथड्स. देअर आर 4 मेथड्स फॉर दी प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स. म्हणजे हॅलो अल्केन प्रिपेअर करण्याच्या किती मेथड्स आहेत? तर टोटल 4 मेथड्स आहेत जे आपल्याला NCERT मध्ये दिलेले आहेत. याच्यामध्ये फर्स्ट मेथड कोणते दिलेलं आहे? फर्स्ट मेथड इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. त्यानंतर सेकंड दिलेलं आहे फ्रॉम अल्किन्स. फ्रॉम अल्किन्स. त्यानंतर थर्ड मेथड आहे फ्रॉम अल्कोहोल्स. फ्रॉम अल्कोहोल्स. अँड लास्ट वन इज बाय हॅलोजन एक्सचेंज. बाय हॅलोजन एक्सचेंज. तर हे आहेत टोटल 4 मेथड्स. तर या 4 मेथड आपल्याला NCERT मध्ये दिलेले आहेत. फर्स्ट मेथड इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. सेकंड मेथड इज फ्रॉम अल्किन्स. थर्ड मेथड इज फ्रॉम अल्कोहोल्स. अँड लास्ट वन इज बाय हॅलोजन एक्सचेंज. तर आपण क्लासेसमध्ये ही मेथड ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. ती मेथड आपली कंप्लीट पण झालेली आहे. कोणती? हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. तर आज आपण सेकंड मेथड पासून स्टार्ट करतोय फ्रॉम अल्किन्स.
सेकंड मेथड फ्रॉम अल्किन्स. तर अल्किन पासून आपल्याला काय प्रिपेअर करायचे, हॅलो अल्केन तयार करायचे, म्हणजेच अल्काइल हॅलाइड्स तयार करायचे, अल्किन. वी नो दॅट अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड ओलिफिन्स. अल्किन्स आर ऑल्सो कॉल्ड ओलिफिन्स. आपल्याला माहिती आहे अल्किनला अजून आपण काय म्हणतो, ओलिफिन्स असंही म्हणतोय. आता अल्किन पासून हॅलो अल्किन. व्हॉट आर अल्किन्स? अल्किन्स आर एलिफॅटिक अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. अल्किन मध्ये बॉन्ड कोणता असतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. पहा, दिस इज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बनची व्हॅलेन्सी 4 दिसली पाहिजे, 1 2 3 अँड 4. याचे पण 4 दिसले पाहिजे, 1 2 3 अँड 4. दिस इज अल्किन. दिस इज कॉल्ड अल्किन. ह्या अल्किन पासून आपल्याला हॅलो अल्केन तयार करते, सिंपल एकदम. तर अल्किन मध्ये फक्त कशाचे ऍडिशन करायचे, HX. तर HX म्हणजे काय, तर हायड्रोजन हॅलाइड. दिस इज कॉल्ड हायड्रोजन हॅलाइड. हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन याच्यामध्ये जर आपण केली तर आपल्याला काय मिळतो, हॅलो अल्केन मिळतो. आता हा जो H आहे आणि हा जो X आहे, तर हा H आपण कोणत्याही कार्बन ॲटमला आपण अटॅच करू शकतो. समजा H आपण ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर आपल्याला X ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावे लागेल. आणि अशी जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल पहा. ह्या C ला आपण काय अटॅच करतोय, H. CH. ऍडिशन केल्यामुळे डबल बॉन्ड आहे, पाय बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. म्हणजे तो बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड होणार, C. ह्या C ला काय अटॅच होणार आहे, X. हा X. ह्या C च्या ह्या दोन व्हॅलेन्सी 1 2. ह्या C च्या ह्या दोन व्हॅलेन्सी 1 2. and this compound is called alkyl halide. This is called alkyl halide, also called haloalkane. यालाच आपण काय म्हणतो, हॅलो अल्केन असं म्हणतो. म्हणजे अल्किन पासून जर आपल्याला अल्काइल हॅलाइड प्रिपेअर करत असेल तर अल्किन मध्ये आपण कशाची ऍडिशन केली पाहिजे, हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन केली पाहिजे. आता हे हायड्रोजन हॅलाइड वेगवेगळे असू शकतात. त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचा पॉईंट काय, तर हा जो हायड्रोजन हॅलाइड आहे त्याची रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड. रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड HX. कोणकोणते आहेत हायड्रोजन हॅलाइड, तर याच्यामध्ये फर्स्ट आहे HI, त्यानंतर HBr, त्यानंतर HCl आणि लास्ट आहे HF. These are hydrogen halides. Which is more reactive? HI is more reactive than HBr, than HCl, than HF. तर रिएक्टिव्हिटी ऑर्डर आपण ऑलरेडी 11 मध्ये डिस्कस केलेल्या अल्किन टॉपिक मध्ये. दिस इज द रिएक्टिव्हिटी ऑफ HX. त्यानंतर आपल्याला माहिती आहे देयर आर 2 टाइप्स ऑफ अल्किन्स. अल्किनचे किती टाइप्स आहेत, 2 टाइप्स आहेत. वी नो दॅट अल्किन्स आर ऑफ 2 टाइप्स. कोणते 2 टाइप आहेत, तर याच्यामध्ये फर्स्ट टाइप आहे सिमेट्रिकल अल्किन्स. सिमेट्रिकल अल्किन्स. अँड सेकंड टाइप इज अनसिमेट्रिकल अल्किन्स. अनसिमेट्रिकल अल्किन्स. तर हे आहेत अल्किनचे 2 टाइप, सिमेट्रिकल अल्किन्स अँड अनसिमेट्रिकल अल्किन्स. तर आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन हॅलाइडची ऍडिशन सिमेट्रिकल अल्किन सोबत पण करायची आहे आणि अनसिमेट्रिकल अल्किन सोबत पण करायचे. तर आता आपण फर्स्ट बघणार आहेत ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड टू सिमेट्रिकल अल्किन्स. रिएक्शन विथ सिमेट्रिकल अल्किन. तर आपण सिमेट्रिकल अल्किन सोबत आपण फर्स्ट रिएक्शन करणार आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहेत ए रिएक्शन
with reaction with symmetrical reaction with symmetrical alkenes. सिमेट्रिकल अल्किन सोबत रिएक्शन. कोणाची रिएक्शन करायचे तर हायड्रोजन हॅलाइडचे रिएक्शन करायचे आपल्याला. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट काय, जर आपण HX म्हणजे हायड्रोजन हॅलाइड, जर आपण हायड्रोजन हॅलाइडची रिएक्शन जर आपण सिमेट्रिकल अल्किन सोबत केली तर फक्त आपल्याला एक कंपाऊंड मिळतो, फक्त आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो. गिव्स only one product. जर आपण HX ची रिएक्शन सिमेट्रिकल अल्किन सोबत केली तर फक्त आपल्याला एक प्रोडक्ट मिळतो, ओनली वन. बघूया आपण याचे एक्झाम्पल्स. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH2. दिस इज अल्किन. कोणता अल्किन आहे हा? सिमेट्रिकल अल्किन. द कॉमन नेम ऑफ दिस कंपाउंड इज इथिलीन अँड IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड इज इथिन. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हायड्रोजन हॅलाइडची ॲडिशन करायची. हायड्रोजन हॅलाइड आपण कोणताही घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया HBr. आपल्याला प्रोडक्ट कोणता मिळेल इथं? वी नो दॅट bromine is more electronegative than H. Therefore, Br acquires partial negative charge and H acquires partial positive charge. तर आपण हा जो H प्लस आहे तो ह्या कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो किंवा ह्या कार्बन ॲटमला आपण अटॅच करू शकतो. त्याचं रिझन काय, कारण हा जो अल्किन आहे तो अल्किन कोणता आहे? सिमेट्रिकल. समजा आपण H प्लस ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर Br आपल्याला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावं लागेल. जर आपण अशी ॲडिशन केली तर आपल्याला कोणता अल्काइल हॅलाइड कोणता हॅलो अल्किन मिळेल. जर हा H आपण इथे अटॅच केला तर काय तयार होणार आहे? CH3. बॉन्ड कोणता राहील इथं? सिंगल बॉन्ड होणार आहे, सिंगल बॉन्ड. त्यानंतर हा आहे CH2 ॲज इट इज. त्यानंतर ह्या सीला काय अटॅच होणार आहे? ब्रोमिन. तर हा कंपाऊंड आपल्याला मिळेल. अँड द कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज CH3CH2 म्हणजे इथाइल. आणि त्याला अटॅच आहे ब्रोमीन, त्यामुळे याचं कॉमन नेम काय होईल? इथाइल ब्रोमाइड. इथाइल ब्रोमाइडचं IUPAC नेम काय लिहितात आपल्याला? ब्रोमो इथेन. जर आपण इथिन मध्ये HBr ची ॲडिशन केली तर इथाइल ब्रोमाइड तयार होईल. सेम त्या टाईप आपण इथिन पासून क्लोरोइथिन पण तयार करू शकतो. मग जर आपल्याला क्लोरोइथिन तयार करायचं असेल तर HBr च्या ऐवजी आपल्याला काय घ्यावं लागेल? HCl. आपण इथिन पासून आयोडोइथिन पण बनवू शकतो. सिंपल आपण इथं काय घेणार मग? H आहे. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड. द सेकंड एक्झाम्पल ऑफ सिमेट्रिकल अल्किन इज CH3 CH डबल बॉन्ड CH3. द IUPAC नेम ऑफ दिस अल्किन इज but2ene. IUPAC नेम ऑफ दिस अल्किन इज but2ene प्लस HCl. आपण इथं कोणता घेऊ शकतो? HCl HBr H आहे. Cl निगेटिव्ह, H पॉझिटिव्ह. हा H प्लस आपण कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो. समजा आपण हा H ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर Cl आपण ह्या कार्बन ॲटमला अटॅच करू शकतो. तर अशी जर आपण ॲडिशन झाली तर आपल्याला कंपाऊंड काय मिळेल? CH3 हा CH आहे. CH ला काय अटॅच होणार आहे? हा H म्हणजे काय तयार होईल? CH2. इथे बॉन्ड कोणता राहणार? सिंगल बॉन्ड. त्यानंतर हा CH ला काय अटॅच होणार? Cl. हा Cl. पुढे ॲज इट इज CH3. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड? ह्या इकडे नंबरिंग होईल 1 2 3 4. 2 ला Cl त्यामुळे काय होणार? 2 क्लोरो ब्युटेन. जर आपल्याला 2 आयोडो ब्युटेन तयार करायचं असेल तर HI घ्यावं लागेल. 2 ब्रोमो ब्युटेन तयार करायचं असेल तर HBr घ्यावं लागेल. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट सेंटेन्स काय लिहिलं होतं? गिव्स ओनली वन प्रोडक्ट.
जर आपण सिमेट्रिकल अल्किन मध्ये HX ची ऍडिशन केली, हायड्रोजन हॅलाइड, एनी हायड्रोजन हॅलाइड, तर आपल्याला कंपाऊंड फक्त एकच मिळतो. मग तुम्ही H प्लस इथे अटॅच करा किंवा तुम्ही इथे अटॅच करा, मिळणारा कंपाऊंड तुम्हाला कसा मिळणार आहे, सेम एकच मिळणार आहे, इथाइल ब्रोमाइड. तर हे झालं प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन फ्रॉम सिमेट्रिकल अल्केन. आता याच्यावरचे आपण काही क्वेश्चन्स घेऊया. सॉल्व करा हे क्वेश्चन्स. इथे काय आहे, H प्लस आहे, हा I मायनस आहे. हा H प्लस तुम्ही कोणत्याही कार्बन ॲटमला अटॅच करू शकता. समजा हा H प्लस तुम्ही ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर हा जो आयोडीन आहे तो तुम्हाला ह्या कार्बन ॲटमला अटॅच करावा लागेल. अशी जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला कंपाऊंड कोणता मिळेल, हा H तुम्ही इथे अटॅच केलाय, हा आयोडीन तुम्ही इथे अटॅच केला तर काय होणार आहे, हा कंपाऊंड आपल्याला मिळेल. and the name of this compound is iodocyclohexane. Iodocyclohexane. Here H plus Cl minus, समजा H plus आपण इथे अटॅच केला आणि Cl minus आपण ह्या कार्बन ॲटमला अटॅच केला तर काय मिळेल आपल्याला, हे मिथाइल ग्रुप ॲज इट इज, हे मिथाइल ग्रुप ॲज इट इज, हा सेल इथे अटॅच होईल, हा H आपण इथे अटॅच केलाय तो नाही दाखवला तरी चालेल, हा आपल्याला कंपाऊंड मिळेल. दिस इज मेजर कंपाऊंड. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ दिस कंपाऊंड, दिस इज फर्स्ट कार्बन एटम, दिस इज सेकंड कार्बन एटम. फर्स्ट कार्बन एटमला काय अटॅच आहे, क्लोरीन, त्यामुळे काय होणार 1 क्लोरो, 1 ला आणि 2 ला काय अटॅच आहे, मिथाइल ग्रुप, 1 2 डायमिथाइल, 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन, 1 2 डायमिथाइल सायक्लोहेक्सेन. तर हे कंपाऊंड. तर इथं झाला आपला हा पॉइंट कंप्लीट, रिएक्शन विथ सिमेट्रिकल अल्किन्स. त्यानंतर आपण पॉइंट पाहतोय आता बी पॉइंट, रिएक्शन विथ अनसिमेट्रिकल अल्किन्स. रिएक्शन विथ अनसिमेट्रिकल अल्किन्स. आता आपण कोणता पॉइंट कंप्लीट केला, रिएक्शन विथ सिमेट्रिकल अल्किन्स. म्हणजे आपण हायड्रोजन हॅलाइडची रिएक्शन सिमेट्रिकल अल्किन सोबत केली होती. आता आपण हायड्रोजन हॅलाइडची रिएक्शन कोणासोबत करतोय, अनसिमेट्रिकल अल्किन सोबत करतोय. तर याच्यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा, जेव्हा आपण हायड्रोजन हॅलाइडची रिएक्शन अनसिमेट्रिकल अल्किन सोबत करतो तेव्हा आपल्याला 2 रूल यूज करायचे. ते 2 रूल आपण ऑलरेडी 11 मध्ये डिस्कस केलेले आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट कोणता रूल आहे,
First is Markovnikov rule and second is anti-Markovnikov rule. जेव्हा आपण हायड्रोजन हॅलाइडची रिएक्शन अनसिमेट्रिकल अल्केन सोबत करतो तेव्हा आपल्याला दोन रूल यूज करायचे. फर्स्ट रूल इज मार्कोनिकोव्ह रूल अँड सेकंड रूल इज अँटी मार्कोनिकोव्ह रूल. पुढच्या लेक्चरला आपण काय बघणार आहेत? पुढच्या लेक्चरला आपण बघणार आहेत मार्कोनिकोव्ह रूल आणि अँटी मार्कोनिकोव्ह रूल. ओके, थँक्यू.